धडधड, हुरहुर आणि उत्सुकता अशी काहीशी परिस्थिती कोल्हापुरात दिसून आली. एकंदरीतच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर होते. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पराभूत करत अखेर शाहू महाराज छत्रपती यांनी रणांगण मारले आहे. गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या मतदानाच्या टप्प्याचा आज निकाल लागला. यामध्ये बऱ्याच फरकाने शाहू महाराज छत्रपती यांनी लीड घेतला आहे. रणांगणात उतरलेल्या या दोन पैलवानांनी अगदी शेवटपर्यंत जनतेला हाक दिली. एकमेकांवर टीका टिप्पणी करत प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि अस्मिता या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणत लोकसभेची निवडणूक आपणच जिंकणार असा आत्मविश्वास ठेवून मैदानात उतरणाऱ्या या दोघांनी अखेर आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि आज अखेर जनतेने कौल देत शाहू महाराज छत्रपती यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. दोन मातब्बर नेत्यांमध्ये झालेल्या या लढाईमध्ये अखेर शाहू महाराज छत्रपती यांनी खासदार संजय मंडलिक यांना चितपट केला आहे. जिल्ह्यातील विकास कामांमध्ये शाहू महाराज छत्रपती यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. यामुळे आता कोल्हापूरकरांच्या मनात त्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं असून राजर्षी शाहू महाराज यांचे समतेचे विचार अनेक कार्यक्रमांमधून राज्यभरात पोहोचले आहेत. शाहू महाराजांनी शहरातील अनेक विकास कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. शासकीय कार्यालय, मैदान, स्टेडियम उभे करण्यासाठी जागा खुली करून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडे कोल्हापुरात 2 जातींमध्ये तेढ निर्माण झाल्यानंतर मोठ्या दंगली उसळल्या होत्या. यावेळी शाहू महाराजांनी पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि समतेचा संदेश देण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत शिव शाहू सद्भावना रॅलीचे देखील त्यांनी आयोजन केलं होतं. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना मराठा योद्धा म्हणून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेऊन त्यांची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला होता. तर एकंदरीत जनतेचा कौल समोर आला असून कोल्हापूरकरांना आता शाहू महाराज हेच अखेर खासदार झाले आहेत.